आता आम्ही चाललो आहे शेताला आमच्या शेतातील मालासाठी कुंपण करायसाठी काट्या आणाले. पाऊस आलेला आहे. पावसामुळे रस्ता खूप खराब झालेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. खेड्यातील जीवन हे खूप कष्टाचं आहे. सुंदर असा व्ह्यू आहे, परंतु रस्ता खूप खराब. पाऊस आलेला आहे. आत्ताच नुकताच पाऊस येऊन गेलेला आहे. आणि बघू शकता आमच्या घराच्या भोवती सुंदर असं शेत आहे. आणि हा आम्ही कुंपण करायसाठी काट्यानं आणायला चाललो आहे. रस्ता खूप खराब झालेला आहे. रस्ता खूप खराब झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्या खराब रस्त्यातून आपल्याला हा रस्ता पार करून आपल्याला प्रवास करावा लागतो. इतका खडतर रस्ता आपल्याला क्रॉस करावा लागतो. निसर्गाचा व्ह्यू खूप सुंदर झाला आहे, परंतु जाण्यासाठी रस्ता एकदम चिखल आहे. घसरलं का पसरलंच नाही. सुंदर असा व्ह्यू आहे. इकडे तिकडे नजर फिरून इतकं सुंदर असं वाटते एकदम. हातात चप्पल घेऊ की मला चप्पल हातात घ्यावी लागली. शेवटी मी चालू शकत नव्हती चप्पल घातल्याने. इतका खतरनाक असा रस्ता आहे हा पार करून. हा सुंदर असा व्ह्यू आहे. इकडे इकडे नजर घुमवली की इतकं सुंदर असं मनाला असं मनमोहक असं वाटते. परंतु येण्या जाण्यासाठी रस्ता खूपच भयानक असा खतरनाक रस्ता आहे. पोहोचत आहो आता आपण पोहोचत आहो काट्या तोडण्यासाठी. हे आहे कॅनलवरून जाण्याचा रस्ता. कॅनलला तुम्ही बघू शकता खूप मोठं कॅनल आहे. आणि कॅनलमध्ये सध्या पाणी नाही आहे. सध्या कॅनल हे कोरडंच आहे. गोसूखुर्द कॅनल, हे कॅनल आहे गोसूखुर्द कॅनल. खूप मोठं असं कॅनल आहे. आणि हा आहे त्याच्या आसपासचा भोवतालचा परिसर. आणि आहे काट्या आणण्यासाठी. तर चला तर इथं थोडी विश्रांती घ्यायसाठी बसलेलो आहोत. थकलेलो आहोत, तर आता थोडी विश्रांती घेण्यासाठी आम्ही इथे थोडा वेळ बसणार आहोत. ही आहे आमची बसण्याची जागा. तर तुम्ही बघू शकता हे कॅनल आहे. आणि हे गेट असं वर दिसलं की हे असं घुमवलं की गेट खुलत असते. तिथे बोललं की डबल डबल असा आवाज गुंजते. आणि हे गेट असं खाली वर होत असते, बंद चालू. आणि खूप मोठं असं कॅनल आहे. हा कॅनलमध्ये जाण्याचा रस्ता आहे. आपण कॅनलमध्ये उतरू शकतो, परंतु आता कॅनलमध्ये काही आहे नाही. पाणी आहे थोडंफार. मलाही फार पाणी असलं कॅनल भरून राहते तेव्हा मला खूप भीती वाटते पाण्याची. हे आमचं गोसूखुर्दचं कॅनल आहे. चला तर आता आपण काट्या तोडासाठी जाऊया. थोडी विश्रांती आराम झाला, आता थोडं लांब आहे. काट्या तोडासाठी जाऊया. चला. एक इकडे रस्ता जाते आणि एक इकडे. तर आपण इकडे नाही जाता इकडे जाणार आहोत. हा आहे कॅनलकडे जाणारा रस्ता. भोवतालचं शेती पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असं वाटते निसर्गाच्या सानिध्यात. स्वर्ग असं वाटते की स्वर्ग ती राहते. आता शेतात शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलेला आहे. अतिशय उच्च प्रतीचे सोयाबीन आहे. आणि
शेतात सोयाबीन पेरलेलं आहे. खूप सोयाबीन चांगलं आहे. निसर्गाने साथ दिली पाहिजे. निसर्ग कोपला की शेतकरी झोपला. हे कॅनलचं दुसरं गेट, त्याला मी तुम्हाला दाखवते. आपण लावलेलं जे पीक आहे, आपण लावलेलं जे पोपट, दोडका, भेंडी, तुरी जे काही लावलेले आहे, त्या पिकाचं शेळीपासून, जनावरांपासून, रानडुकरांपासून संरक्षण व्हावं म्हणून आपण काट्या लावत आहोत. हे बघू शकता तुम्ही, हा दरवाजा आहे. हे तिथून दाखवा लागेल. इथून दाखवा. हा गेट आहे आणि हे खालून बघितलं तर असं दिसते आणि असं बघितलं तर हे असं दिसते. आम्ही इथे थोडी विश्रांती घेण्यासाठी बसतो. चला तर मग आता आपण टाइमपास न करता काटा ठेवायला सुरू करू. दाखव ना. एक काठी सोडलेली आहे. एवढ्या मोठ्या रानामध्ये भीती नाही वाटत एकट्याला? नाही, आपण बाबा जुमदेवजीचे सेवक आहोत. बाबा जुमदेवजी आपले गुरु आहेत. आपण भगवंताच्या चरणी मेलेलं सेवक आहोत. मरे या जे भगवत नाम पर, आपण एका भगवंताच्या चरणी मेलेले सेवक आहोत. ना भीती ना भय, भगवान बाबा हनुमान जी की जय. परमात्मा एक. आम्ही भगवान बाबा हनुमानजीचे सेवक आहोत. भगवान बाबा हनुमानजी आमचे गुरु आहेत, आमचे भगवान आहेत. आणि बाबा जुमदेवजी आमचे गुरु आहेत. आम्ही बाबा जुमदेवजीचे सेवक आहोत. आणि आम्ही एका भगवंताच्या चरणी मेलेला आहोत. मर्या जे भगवत नाम पर, मर्या जे भगवत नाम पर, ना भीती ना भय, भगवान बाबा हनुमान जी की जय. परमात्मा एक. त्यामुळे होत नाही आणि भीतीला पर्याय नाही. त्यामुळे मला निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडते. आणि आमच्या खेड्यातील माणसे ही खूप साधी भोळी आणि खूप कष्टाळू मेहनती असतात. जीवाला जीव लावणारी माणसे इथे आहेत. आणि आम्ही सेवक बाबाचे आहोत. त्यामुळे आम्हाला एकमेकांच्या सोबत द्यायला आणि एकमेकांसाठी धावून जायला आम्हाला खूप आवडते. आणि हेच आमच्या बाबाची शिकवणसुद्धा आहे. आम्ही सत्यमर्यादा प्रेमाने चालणारे सेवक आहोत. खेड्यातील माणसे अतिशय संवेदनशील आणि भावनिक असतात. म्हणजे अशी साथ देणारी असतात आणि साधीभोळी असतात. त्यामुळे मला खेड्यातील साधेरा आणि माणूस खूप आवडते.